महाशिवरात्रीला आठवडीने सगळेजण कवठाची चटणी बनवतात, पण आवडीने खातात सुद्धा. त्यावेळेस मी रेसिपी बनवली होती, पण मला शूट करता नाही आली. तर आज रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत कशी बनवते. तर कवठाच्या चटणीसाठी साहित्य कवठ, जेवढं कवठ पल्प आहे त्याच्यात तेवढंच गूळ घ्यायचा आहे. थोडीशी मिरची पावडर घेतलेली अर्धा छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ, एवढंच साहित्य लागतं. सर्वात आधी आपण कवठाचा पल्प काढून घेऊया. पाहू शकता आपलं कवठ फोडून झालेलं आहे. याचा पल्प आहे, जो गर आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता जो काय कवठाचा गर आहे तो आपण काढून घेतलेला आहे. याच्यातल्या शिरा सुद्धा आपण बाजूला केलेला आहे. यामध्ये फक्त आता गूळ मिक्स करायचा आहे, मिरची पावडर आणि मीठ मिक्स करूया. जेवढा कवठाचा पल्प आहे, कवठ हे आंबट गोड असतं त्याच्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण जेवढा कवठाचा पल्प तेवढा गूळ घालावा. चटपटी देण्यासाठी मिरची पावडर, चवीनुसार थोडंसं मीठ आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर हे मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. परंतु कवठाच्या ज्या बिया आहेत त्या खाण्याची मजा काही वेगळीच आहे. 10-15 मिनिटं मिक्स करून फक्त हे बाजूला ठेवून द्यायचे. गुळाला पाणी सुटतं, कवठाची चटणी खाण्यासाठी रेडी आहे. पाहू शकता आपल्या 4 कवठांची एवढी चटणी झालेली आहे. ही चटणी उपवासाला सुद्धा चालते. जर तुम्हाला असे बियाचे आवडत नसेल तर तुम्ही एक मिक्सरला सुद्धा फिरवू शकता, जिरे वगैरे टाकून, किंवा असंही खाऊ शकता, किंवा नुसतं गूळ घालून सुद्धा कवठ खूप छान लागतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.